विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना टोकन दर्शन सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारने गोपाळपूर रोडला ज्या ठिकाणी आषाढी चैत्री कार्तिक यांनी मागे यात्रेचे दर्शन मंडप असतो त्या ठिकाणी आता कायमस्वरूपीचा दर्शन मंडप उभारण्यास सुरुवात केली आहे। यासाठी राज्य सरकारने तब्बल 129 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून निधी देखील मंजूर झाला आहे। आता या दर्शन मंडपाचं काम सुरू झालेलं आहे। 3 मजली हा दर्शन मंडप असणार आहे आणि या दर्शन मंडपामध्ये मधून भाविकांना विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी जाता येणार आहे, टोकन घेऊन जाता येणार आहे। हे काम सुरू झालेलं आहे, मात्र सध्या हे काम जरी भाविकांच्या सोयीचं असलं तरी वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे। कारण काम सुरू ज्या ठिकाणी आहे तिथून नदी जवळ आहे आणि ही जी जागा आहे ती जागा पूररेषेत येत असल्याने नगरपालिकेची परवानगी घेतली का किंवा नगरपालिकेने परवानगी दिली का अशा वादामध्ये हा दर्शन मंडप अडकलेला आहे। कारण पंढरपूर नगरपालिकेने नागरिकांना पूररेषेमध्ये घरं बांधण्यास परवानगी देणं बंद केलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला दर्शन मंडपाचं तब्बल 129 कोटीचं काम या पूररेषेत सुरू आहे। 5 वर्षापूर्वी याच दर्शन मंडपाच्या शेजारी रस्त्याच्या पलीकडे तब्बल 1100 घरांची पंतप्रधान आवास योजना उभारण्यात आली होती। 2 बिल्डिंगचं काम पूर्ण झालं, कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला, मात्र 2019 आणि 2020 साली आलेल्या महापुराचं पाणी हे त्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये गेलं आणि ही योजना ठप्प झाली। नागरिकांनी तिथं घरं घेण्यास तयारी दर्शवली नाही, कारण पूररेषेतूनच पुन्हा पूररेषेत जायचं का पैसे खर्च करून असा त्यांचा कयास होता। एकंदरीतच हा दर्शन मंडप या ठिकाणी बांधण्यात येत असला तरी नगरपालिकेची परवानगी घेतली का नाही याची स्पष्टता नाही आणि दुसऱ्या बाजूला पूररेषेत सामान्य नागरिकाला घर बांधण्यासाठी परवानगी मिळत नाही, मात्र सरकारी काम कोट्यवधी रुपये खर्च करून केलं जातं। यामुळे आता कुठंतरी हा दर्शन मंडप वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं आपल्याला दिसत आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।